आपल्या महाराष्ट्रातील अक्कलकोटमध्ये एका दिवसात काय काय पाहू शकता हे तुम्हाला मी एका मिनिटात सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून ठेवा। तर सकाळी सगळ्यात प्रथम तुम्हाला दर्शन घ्यायला जायचं आहे श्री खंडोबा मंदिरात। याच ठिकाणी अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा आले होते। त्यानंतर तुम्ही जाऊ शकता वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात। इथं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला खूप छान आणि प्रसन्न वाटेल। यानंतर तुम्ही जाऊ शकता इथूनच जवळ असलेल्या गुरु मंदिर म्हणजेच बाळप्पा मठामध्ये, कारण या ठिकाणी स्वामींचे पावले जागोजागी उमटले आहेत। याच ठिकाणी दर्शन झाल्यानंतर तुम्ही महाप्रसादाचाही लाभ घेऊ शकता। त्यानंतर आपण जातो स्वामींच्या समाधी मंदिरात। इथे दर्शन घेऊन शेजारी चोळप्पा महाराजांचा मठही आहे। या व्यतिरिक्त आपण अक्कलकोटमध्ये पाहू शकतो इथला नवीन राजवाडा, यामध्ये आर्मरी व म्युझियम आहे। ते पाहण्यासाठी तुम्हाला 20 रुपयाचे तिकीट घ्यावे लागेल। त्यानंतर आपल्याबरोबर लहान मुलं असते तर तुम्ही जाऊ शकता अक्कलकोटमधील यात्रीभुवनपासूनच पुढे असलेल्या श्री समर्थ वाटिका व बालउद्यान या ठिकाणी, जिथं तुम्ही फॅमिलीसोबत आरामात तास 2 तास वेळ घालवू शकता। तर हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना नक्की शेअर करा। श्री स्वामी समर्थ।